म्हणे माझे भक्ती सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे पाहिन त्रिमोख आवडीने 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 तुम्हाल गळा माते पेतांबल तुम्हाल गळा माते पेतांबल औडे निरंतर हेती दान तुळसी हाड गला पेतांबर तुळसी हाड गला पेतांबर आवडे Yeah.
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आलो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे मी सांभाळिले संती भयनिरसती भयनिरसती खंती भयनिरसती तुम्ही सांभाळिले संती भयनिरसते भयनिरसते खंती भयनिरसते की कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो मी सांभाळिले संती भयनिरसती भयनिरसती खंती भयनिरसती सांभाळिले संती भयनिरसते भयनिरसते खंती भयनिरसते हरी तुका म्हणे काळ आता करू न शके आता करू न शके बळ आता करू न शके बळ हरी तुका म्हणे काळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ सांभाळिले संती भयनिरसती भयनिरसती तुम्ही सांभाळिले संती भयनिरसते भयनिरसते खंती भयनिरसते हो पार कुमार हरी गोपाल गोपाल जय जय गोपाल जय गोपाल जय जय गोपाल जय गोपाल जय जय गोपाल गोपाल हा हा गोपाल गोपाल जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे
सांभाळिले सती तुम्ही सांभाळिले सती तुम्ही सांभाळिले सती तुम्ही सांभाळिले सती
टाळी वाजवा टाळी राधा हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज विठाला 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा तवाई नमो त्रिभुवन पावन तवाई नमो त्रिभुवन पावन भुवन पावन तवाई नमो त्रिभुवन पावन जय जननी देवाची अक्षय जननी देवाची अक्षय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागुरू चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरीन करावा भिरू शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला विठाला
पुंडलिका वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज एकनाथ महाराज सद्गुरुदेव महाराज जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा संत विचारामध्ये जीवनाचं सोनं कसं होतं या गोष्टीचं प्रतिपादन करणारा गोड असा अभंग आपण निवडलेला आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 8:30च्या वेळेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या गीता मंदिर या मंदिरामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अगदी नजीक परंपरेचा प्रतिवर्षी चालणारा फिरता नारळी सप्ताह श्री गुरुवर्य त्याला आता नवीन नाव आपण 2 वर्षापासून दिलं की श्री गुरु नवले महाराज प्रतिष्ठान आयोजित एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था गुरुवर्य भजनानंदी रखमाजी महाराज नवले भाऊ आणि गुरुवर्य शांतीब्रह्म प्रेममूर्ती आमच्या सगळ्यांचे लाडके कृष्णाजी महाराज नवले अण्णा या 2 गुरुवर्यांच्या माध्यमातून आपण सगळे जे विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेतो या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आमच्या पाठीमागून जी विद्यार्थी आली त्यांनी 12 वर्ष 24 वर्ष बरेच दिवसापासून हा सप्ताह परंपरेनं आपापल्या गावामध्ये फिरता नारळी सप्ताह चालवला आणि यावर्षी मात्र आमचे पवार एकनाथ महाराज पवार असतील दुसरे कदम महाराज असतील कदम महाराज आणि दोन्ही त्यांची मुलं असतील महाराजांच्या संस्थेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. या संबंधातून अगदी सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याकडं आयोजनाचं काम आलं. संस्थापन आहे आणि रामराव महाराज कदम माऊली त्यांना आम्ही माऊली म्हणतो ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि एकनाथ महाराज कदम या 2 माध्यमांच्या माध्यमातून आयोजनातून आजी माजी विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेची जी संयोजक मंडळी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं गुरुवर्य महाराजांच्या आदेशातून गुरुवर्य अण्णांच्या आशीर्वादातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. एक 4-5 वर्षापासून जेव्हापासून हा सप्ताह भव्यदिव्य व्हायला लागला तेव्हापासून सगळे विद्यार्थी आग्रह करतात की तुम्ही एक संस्थेचे विद्यार्थी आहात आणि त्या संबंधातून ही सेवा आमच्यापर्यंत दिली जाते आणि त्याला अनुसरून आज आपल्या या पवित्र अशा गीता मंदिरामध्ये वैकुंठवासी ब्रह्मलीन बाजीराव महाराज जवळेकर त्यांनी हे उभं केलेलं संस्थान आहे. गीता आहे इथं कोरलेली. आमची संस्था हरिपाठाचं मंदिर आहे. आमच्या अण्णांनी महाराजांनी ज्या संस्थेत आम्हाला शिकवलं ती संस्था हरिपाठाचं मंदिर आहे. ज्ञानोबारायांचा नाथबाबांचा हरिपाठ कोरून आम्ही संस्थेमध्ये बसवलेला आहे आणि पैठणला दुसरं हे गीता मंदिर आहे जे आमच्या बाजीराव महाराजांनी गीतेला धर्मक्षेत्रेपासून धृतराष्ट्रवाजपासून ते बनवलेलं आहे. जसं आळंदीला ज्ञानेश्वरीचं मंदिर आहे तसं आपल्या पैठणला इथं गीता मंदिर आमच्या संस्थेमध्ये हरिपाठाचं मंदिर आणि त्या संबंधातून या गीता मंदिराचे आताचे संस्थापक अध्यक्ष या मठाधिपती महंत आमचे जगताप बाबा बाबा बसलेले आहेत. त्यांना मी पुढं या म्हटलं पण ते आवाज येत नाही म्हटले मागं त्यामुळे महाराज श्रवण करण्यासाठी मागं बसलेले आहेत. महाराजांना वंदन. तदनंतर आता शिवानंद महाराज आले याच पैठणचे आहेत त्यांनाही वंदन. अशी प्रमुख पाहुणे प्रमुख महाराज मंडळी आमच्या या संस्थेच्या सप्ताहाला भेट देण्यासाठी येत आहेत. सगळ्यांना वंदन. आज या कार्यक्रमासाठी आजी माझी विद्यार्थी सगळी उपस्थित झालेली आहेत. या सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या नाथबाबांच्या परंपरेला एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेला भजनानं गायनानं चिंतनानं समृद्ध करून हा वारसा समाजापर्यंत ज्ञानोबा तुकोबांचा वारसा पोहोचत करण्याचं काम आमच्या गुरुवर्य रखमाजी महाराजांच्या आणि अण्णांच्या विद्यार्थ्यांनी जे केलं त्या संबंधातून हा फिरता नारळी सप्ताह यावर्षी पैठण क्षेत्रामध्ये होत असताना दक्षिण काशी म्हणून याला संबोधलं जातं. पवित्र गोदावरी मैयाचा काठ आहे. नाथबाबा अगदी जवळ आहेत आणि त्याच नाथ महाराजांचं दुसरं रूप म्हणजे आपल्यासाठी असणारे आपल्या सगळ्यांचे भजनानंदी गुरुवर्य रखमाजी बाबा. आपण असं म्हणूया की नाथ महाराज हा संप्रदायाचा खांब आहे. नाथ महाराज संप्रदायाचा खांब आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत आहे का नाही. संप्रदायाचा खांब नाथ महाराज आहे. पाया ज्ञानोबार आहे. ज्ञानदेवे रचेला पाया
उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाची भिंत, वारकरी संप्रदायाची इमारत उभा राहत असताना याचा पाया ज्ञानोबा आहेत, या संप्रदायाचा कळस तुकाराम महाराज आहेत. पण कळसाला आणि पायाला टिकून ठेवण्याचं काम जर कोणी केलं तर ते नाथ महाराजांनी केलं. महाराज हा खांब फार महत्वाचा आहे. मंडपाचा खांब जर आपण काढला तर मंडप राहणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचा खांब नाथबाबा आहे. मराठवाडा हा खांब आहे. आणि त्या नाथबाबांच्या बारुडा असतील, आता आपण त्याच्यावर खूप बोललेलो आहोत. आता नाथ महाराजांच्या मंदिरात आम्ही 1 तास त्याच्यावर बोललो की बारुडा असतील, पिंगळा असेल, आज महाराष्ट्रभर लोकांना ही आवडायला लागलं. ही अत्यंत सोपी मराठी भाषा प्रत्येकाच्या हृदयापर्यंत ज्ञानेश्वरी सार्थ करावी लागली, तुकोबारांचा गाथा सार्थ करावं लागलं. पण आत्ता नाथ महाराजांचं रामायण सार्थ झालं, कारण त्याची गरजच पडली नाही. अत्यंत सोप्या ओव्या, खेड्यापाड्यातली माणसं, डोंगरदऱ्यातली माणसं, 4वी 5वी 8वी शिकलेली माणसं नाथ महाराजांचं रामायण वाचून आपला उद्धार करू शकतात. एवढी सोपी भाषा नाथ महाराजांनी समाजाला दिली. 1500च्या शतकामध्ये नाथ महाराजांनी मोठी क्रांती केली. आणि त्या नाथबाबांची प्रतिष्ठान नगरी, आणि त्या नगरीमध्ये आता 40 42 46 वर्ष तर आरामशीर झाली असतील. मला वाटतं 40 वर्ष झाले असतील आपल्या संस्थेला. 46 आता 50 वर्षाचा सप्ताच आपल्याला तो करावा लागेल. आणि त्या संबंधातून 40-45 वर्षापासून आमची गुरुवर्य रखमाजी बाबा, गुरुवर्य अण्णा यांनी हे रोपटं लावलं. तसं नाडेवाडीला लावलं, नंतर आपेगाव असेल, नंतर पैठण असेल. आणि हजारो विद्यार्थी शिकून गेली. कुणी गायन, कुणी पखावज, कुणी कीर्तन, कुणी प्रवचन, सगळे विषय शिकवणारी भरत महाराज एकच संस्था आहे, ती म्हणजे आमची संस्था बरं का, ही एकनाथ महाराज. जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था मोठीच आहे, ती आमच्या गुरूंची जननी आहे. आमचे महाराज तिथंच शिकले, आपण पण शिकलो. पण जोग महाराजांच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत आता थोडं मुलांना राहण्याची व्यवस्था झाली, जेवणाची व्यवस्था झाली. पूर्वी आपल्याला पाठाला जावं लागायचं, तसं आमच्याकडं नाही. विद्यार्थी इथं आला की त्यांनी गायनाच्या क्लासलाही बसायचं, पेटीलाही बसायचं, पकवाजालाही बसायचं, पूजेलाही जायचं. म्हणजे पहिल्यापासून ते संध्याकाळच्या ध्यानापर्यंत महाराजांनी सगळं करून घ्यायचं. तो म्हटलं बाबा नुसता भरत महाराजासारखा पकवाजच वाजवायचा, तसं चालत नव्हतं आमच्याकडे. पकवाज तर वाजवायचं, त्याचा रियाज करायचा, पण पेटी पण, चाली पण म्हणायच्या, पूजा पण करायची. अशी सर्वांगानं विद्यार्थी कसा तयार होईल, त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणाच्याही मागं चाल म्हणता आली पाहिजे, कुठेही वाजवता आली पाहिजे. एक मात्रेपासून समेपासून काल त्याला कळाला पाहिजे. आणि अत्यंत सोप्या सोप्या चाली मधला अंतरासहित आमच्या महाराजांनी तयार केल्या. आणि विद्यार्थी अशा त्या दगडाच्या विटा तयार केल्या महाराजांनी. त्याच्यातलीच एक विटा आम्ही आहोत. या सगळ्या विटाच आहेत महाराजांनी अण्णांनी बनवलेल्या. आणि त्या विटा मग आता महाराजांच्या उपकाराची कृतज्ञता, काहीच देऊ शकत नाही आपण महाराजांना. आपण संत प्रमाण पाहतो की नाही, काय वाणू आता न पुरे हे वाणी, त्याला उत्तर एकच आहे, मस्तक चरणी ठेवीत असे. हो, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. ते चांगदेव महाराज काकडे षष्टीच्या कीर्तनात म्हटले की आपल्या आकुरूर महाराज, आपण सगळ्यांनी आपल्या अंगाची कातडी जरी काढून महाराजांच्या पायात घालायला चप्पल करून दिली तरी महाराजांचे उपकार फिटणार नाही. महाराज खूप शिकवलं. महाराज कठीण परिस्थितीमध्ये शिकवलं. तर तळपे बाबा इथं उभे आहेत, त्यांनी आम्हाला पाहिलेलं आहे किती कठीण परिस्थितीमध्ये शिकवलं महाराजांनी. की ज्या काळामध्ये सप्ताह नसायचे, पैसे नसायचे, खूप कठीण परिस्थिती होती. मधुकरीला सुतक पडलं तर मधुकरी नसायची. लोकांनी दिलेले पैसे कीर्तनाचे, त्या पैशात विद्यार्थ्यांना जेवण देणारी संस्था म्हणजे ही आमच्या महाराजांची एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था. आणि त्याच्यातून हे एक एक फूल, एक एक कमळ महाराजांनी तयार केले. खूप प्रयत्न केले महाराजांनी त्याच्यासाठी. आणि त्या संस्थेला आता 50व्या वर्षाकडे ती वाटचाल करत असताना महाराजांचा यावर्षी सहस्रचंद्र दर्शन सोहळाही आपल्याला करायचा आहे बरं का. त्याची मीटिंग आपल्याला घ्यायची आहे, ते पुढे आपण बोलू. आणि त्या संबंधातून विद्यार्थ्यांनी विनंती केली की आकुरूर महाराज तुम्ही एक सेवा करा. आणि त्याद्वारे महाराजांचाच मी विद्यार्थी आहे, त्याद्वारे ही सेवा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मजपर्यंत आलेली आहे. आता कीर्तनामध्ये काही भरपूर बोलायचं होतं, पण महाराज येऊन बसल्यामुळं आता मला दुसरं काही बोलताच येणार नाही. कारण आमच्या महाराजांना ते आवडत नाही, स्तुती आवडत नाही, बाकीचं बोललेलं आवडणार नाही, अभंगच सोडवलेला आवडतो. कारण ते सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतली मंडळी आहे. त्या संबंधातून महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपण सगळी विद्यार्थी गुणीजन महाराज मंडळी, या सगळ्या महाराज मंडळीला वंदन करतो. या संस्था, या गीता मंदिराचे अध्यक्ष बाबांना वंदन करतो. आमचे भरत महाराज पठाडे आज आले. या सगळ्या विद्यार्थ्यांचे ते आवडते आहेत. पंडित केशव गुरुजी जगदाळे, ज्यांनी सुभाष गुरुजीकडे पकवाज शिकला, खूप तयार वाजवतात. पकवाजाचा सोलो असेल,
एक स्वतंत्र पखावज वादन त्यांचं आपण पाहतो. ते म्हटले मला महाराजांची सेवा करायची, संस्थेची सेवा करायची. असे आमचे भरत महाराज आले, शिवानंद महाराज आले, भरपूर महाराज मंडळी आज आमच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी उपस्थित झाली. म्हणून आमच्या सगळ्या संस्थेच्या वतीनं आलेल्यांच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो, सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या कार्यक्रमाला, कीर्तनाला, अभंगाला सुरुवात करतो. सगळी गुरुबंधू मंडळी आमची प्रल्हाद महाराज माझ्या पाठाचे आहेत बरं का. आम्ही एका पाठाला होतो, दोघं जण महाराजांकडं. अगदी माझ्या पाठाचे आमचे गारोळे महाराज थोडे माझ्या पाठीमागं होते. आता तुम्ही आमच्या फारच नंतरचे आहेत, पण आमच्यापेक्षा चांगली क्रांती केली तुम्ही. आम्हाला जे जमलं नाही मालकर महाराज ते या विद्यार्थ्यांनी केलं. महाराजांचे सप्ते केले. आता मला अण्णा म्हटले की आता हा सप्ताह गावोगावी द्यायचा, तर मी नक्की घेणार आहे बघा. एक सप्ताह मी करणार महाराजांचा, नक्की करणार, चांगला करणार. महाराज जसं म्हणतील तसा करणार. चांगला करणार म्हणजे तसा नाही करणार, महाराज जसं म्हणतील तसं करणार. असा तत्वानं आपण सगळे महाराजांचे विद्यार्थी आहोत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया. योगायोगानं आज बरीचशी मंडळी इथं शूटिंग करतायत. ते अभिजात दर्जा मिळाला मराठीला, आपल्या मराठी भाषेला. तसं आधीच होता बरं का, ते आत्ताशिक त्यांना कळालं की मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे. माऊलींची हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. ज्ञानोबारांची भाषा आहे. माझ्या मराठाची बोल कौतुके, परी अमृताती ही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. असा मराठी भाषेला दर्जा मिळाला. आणि त्या संबंधातून आमचे शरद दादा शिंदे मराठी हॉटस्पॉट हे कलेक्टरनी, ते आपल्या संभाजीनगरचे जे कलेक्टर आहेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, त्यांच्या वतीनं आज पैठणमध्ये नागघाटावर जाऊन नाथबाबांच्या मंदिरात बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या. त्याच्यात मला महाराजांची पण मुलाखत घ्यायची एक, मी पण दिली एक मुलाखत की नाथ महाराजांनी किती मराठी सांभाळली. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी कपिला षष्टीच्या तिथीला आपल्या हातामध्ये कशी दिली याच्यावर आम्ही बोललो. आणि त्या संबंधातून बराचसा समाजही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अशा सगळ्या मंडळीला आपण धन्यवाद देऊया. आपल्या वारकरी संप्रदायाच्या प्रचारार्थ जी माणसं कामं येतात त्यांना साष्टांग प्रणिपात करूया. आणि सगळ्यांच्या चरणी नमस्कार करून आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करूया. नाथ बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात, गुरुवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात, अभंगाला बोलण्याचा प्रयत्न करूया. विठाला विठाला मृत्यू लोकामध्ये 3 जन्माचं वर्णन आलं. एक देवाचा जन्म, एक साधूचा जन्म, एक तुमचा माझा जन्म. जन्म जे मिळाले ते काही उगीच नाही. तसं देवाचा जन्म नाही, तो प्रगट होत असतो. आता विश्वंभर महाराजांची रामकथा इथं गोड चालू आहे. त्याच्यामध्ये आपण रामायणामध्ये पाहतो, भय प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. तुम्ही म्हणता की नाही, राम जन्माचं आपण करत असताना भगवंताला आपण प्रगट करतो. शिवानंद महाराज रामकथेमध्ये आपण भगवंताला प्रगट करतो महाराज बरं. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. म्हणजे देवाचा जन्म नाही तर देवाचं प्रागटीकरण असतं बरं. आयोनी संभव प्रगटला हा राघव, म्हणजे भगवान प्रगट होतो. भगवंताचा जन्म द्या आता सोडून. आता 2 जन्म राहिले, एक तुमचा माझा आणि एक साधूचा. त्याच्यात एक तुमचा माझा जो जन्म मिळालाय तो सोन्याचा होण्यासाठी, सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. आणि साधूनं मात्र तो जन्म सार्थकी लावलेला आहे. बघा, आपला जन्म मिळालाय बरं का. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या जन्मात जन्म सोन्याचा होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. आपल्या पाठातली सगळी प्रमाण. बाकीच्या जन्मात गुण चांगले, पशु पक्षात गुण चांगले, पण माणसाचा जो भजनाचा गुण आहे, नामस्मरण करण्याचा गुण आहे, तो बाकीच्या मध्ये नाही. म्हणून याच जन्मी घडे. चकारात्मक तुकोबारायांनी सांगितलं आपल्याला, याच जन्मामध्ये तुम्हाला तुमच्या जन्माच्या संधीचं सोनं करता येतं. जन्म ना हिरे आणि खूप प्रमाण पाठातली चाली आपल्याला त्याला लावता येते. अर्थ असा आहे की जन्म जो मिळालाय टाइमपास, मजा, विनोद म्हणून नाही मिळाला, मग तो संधीचं सोनं करण्यासाठी मिळाला भरत महाराज. मग काय संधीचं सोनं केलं पाहिजे? तर बालपण नावाची संधी आहे तर संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं केलं पाहिजे. म्हातारपण नावाची संधी आहे, भजन नावाचं सोनं केलं पाहिजे. बालपणामध्ये संस्कार माता पित्यांनी आपल्या मुलांना दिले पाहिजे. बालपणात त्यांनी एकनाथ महाराज, आमच्या मायबापानं 6वी पास झाली, 7वी पास झालं कीच महाराजांकडे आम्हाला आणून टाकलं. मग आम्ही खोडकरच होतो, तसे विचित्रच होतो. पण महाराजांनी आम्हाला मारून ठोकून गीता शिकवली, हरिपाठ शिकवला, अभंग पाठ करून घेतले, ओव्या अभंग पाठ करून घेतले, चाली शिकवल्या. म्हणजे काय, बालपणात जर तुम्हाला चांगले संस्कार लागले, मग तरुणपणात पोरगा धोतर काढत नाही, पॅन्ट कधी घालत नाही. मला अजून आठवत नाही
महाराजांनी आम्हाला पॅन्ट घातली की मारायचं, त्यामुळे पॅन्ट घालताच येत नाही, सवयच राहिली नाही त्याची. कारण का बालपणात एकदा संस्कार लागले मग बालपणातले संस्कार तुमच्या संस्काराचं सोनं करत असतात. बालपणातले संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांना बालपणात संस्कार देते. ज्ञानोबारायांची आई बालपणात संस्कार देते. एक मदालसा नावाची माता झाली बघा. आपण ज्ञानोबारायांनी तिचं किती गोड वर्णन केलं, आपल्याकडून महाराजांनी ती पाठ करून घेतली बुवा. ती बालपणात लेकराला पाळण्यामध्ये झोके देताना शिकवायची म्हणे बरं का. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे उर्मी कीटकांचा सांदा, रब रब दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यंते मदालसा सोहम झोझो रे बाळा. पाळण्यामध्ये म्हणायची उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे, असती पाऊदंड. जा जा जा, साधूच्या संगतीत जा, नाथबाबांच्या सानिध्यात जा, ज्ञानोबारांच्या संगतीत जा, आळंदी पंढरीची वारी कर. काय माता असेल महाराज. पाळण्यामध्ये शिकवायचे संस्कार त्याला म्हणतात बालपणातले संस्कार. बालपणातले संस्कार मिळाले की बालपणात सोनं होतं महाराज त्याचं. तरुणपणामध्ये त्याग असतो, त्याग म्हातारपणात नाही. दिंडी तरुणपणात असली पाहिजे, तरुणपणात भजन असलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुणपणामध्ये त्याग आहे. आपल्या इतिहासातली कथा आहेत. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे, चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला आहे, शिवाजी महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे, संभाजी महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे. नवे नवे आमच्या संतांचा त्याग सुद्धा तरुणपणातला आहे. ज्ञानेश्वरी तरुणपणात आहे, गाथा तरुणपणात आहे, नाथ महाराजांचं भागवत तरुणपणात आहे. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. रामायणामध्ये ज्यावेळेला रामप्रभू लखनजी रामप्रभूला विचारतात ना की प्रभू आपण वनवासात येण्याचं कारण काय, त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात खरं सांगू लखन, वनवास हा तरुणपणातच केला पाहिजे. तरुणपणात त्याग असला पाहिजे. चला मी का सांगतो, त्याग तरुणपणात शोभून दिसतो. तरुणपणातला त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं असतं. आता म्हातारे झालात, आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती सुंदर श्लोक आहे, किती सुंदर अभंग आपल्याला सांगता येतील. म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे, नाहीतर मग नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. काय गोड शब्द आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आपल्या पाठीत अभंग आहे का. म्हातारपणामध्ये भजन संधीचं सोनं आहे, तरुणपणात त्याग संधीचं सोनं आहे, बालपणात संस्कार संधीचं सोनं आहे. चला संधीचं सोनं करत चला. काय तुकोबारांचं गोड प्रमाणे बघा. बरवी हे वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी. मोला
माझी चालली पाऊले रे पंथे 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 अतिशय गोड शब्द आहेत. बरबी हे वेळ सापडली संधी, जन्म नावाची संधी मिळाली, वायाला नाही घालवली. जन्माच्या संधीचं सोनं केलं महाराज. अतिशय गोड संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आमचे विश्वंभर महाराज इथं रामकथा करतायत. भाग्यवान आहेत तुम्ही. तुम्हाला आमच्या नवले महाराजांच्या गुरुबाबांच्या समोर रामकथा करायला मिळते. रामकथा फार गोड ग्रंथ आहे. इथं शिवानंद महाराज बसले, ते मोरारी बापूंची कथा करतात. आपल्या पैठणला मी शिकायला असताना इथं कथा झाली होती बरं का. मोरारी बापू महाराजांकडे मी 2ऱ्या वर्षाला होतो, मला आठवतं. 2ऱ्या वर्षाला महाराजांकडे मी शिकायला होतो, 2ऱ्या वर्षाच्या पाठाला. आणि त्या पाठाला असताना इथं या ग्राउंडमध्ये कथा झाली होती मोरारी महाराजांची. आणि महाराजांचं कीर्तन झालं होतं. स्वतः त्यांनी बसून ऐकलं महाराज. आणि त्यावेळेला ते रामकृष्ण बाबा खासदार होते. मला अजून आठवतं ते. सगळ्या लोकांना अन्नदान असायचं. रामकथा आपण पाहतो, तुळशीदासांची पाहतो, नाथ महाराजांचं पाहतो. आता आमचे गारोळे महाराजांनी दुपारी शेकट्याला कथा केली. दुपारी गेलो तुम्ही ऐकायला, त्यांची थोडीशी ऐकून आलो. छान अगदी रामाचा जन्म केला. अशी सगळी आमची गुरुबंधू मंडळी रामकथा करतात. आमचे प्रल्हाद महाराजही रामायण सांगतात. आमच्या महाराजांचे विद्यार्थी आहेत सगळे. आपण सगळे बाजीराव महाराज तर फारच छान करायचे बरं का. जगताप बाबा माझ्या गेवराईला महाराजांचं रामायण असायचं. आणि माझ्याच घरी महाराज थांबायला असायचे लहानपणी. आमच्या वडिलांनी खूप त्यांना सांभाळलेलं आहे. गेवराईतून या मठाला खूप सहकार्य असायचे. म्हणून अगदी रामायण फार गोड आहे महाराज. तापस वेश विशेष उदास 14 बरस राम वनवासी रघुकुल रीती सदाच जियाई प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम. 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 जय जय राम जय जय राम. तुळशीदासांच्या चौपया फार गोड आहेत महाराज. ऐकतच राहावं, मनातच राहाव्या. फार सुंदर आहे. पहिल्या वरानं भरताला गादी, 2ऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. सगळ्यांना कथा माहिती. वलकलांगामध्ये धारण केली आणि विश्वाचा मालक राम लक्ष्मण सीतामाई बरोबर वनवासात निघून गेला. शरवीचा काठ गेला, तमसेचा काठ गेला. माझ्याकडे बघा. आणि गंगेचा काठ आला. सुमंतजीला परत लावण्यात आलं. आणि आता खरा वनवास सुरू झाला. सगळं रामायण सांगायला वेळ जाईल. मला संधीचं सोनं सांगायचं. संधी कशी असते आणि संधीचं सोनं कसं असतं. एक छोटीशी कथा, लगेच आपल्याला पुढे जायचंय. जन्म कसा सोन्याचा होतो, कुणी करतंय कसा केलाय, संधीचं सोनं कसं केलं पाहिजे, इथं आपण आहोत. जरा लक्ष देऊन ऐका. आणि मग भरत महाराज त्या सुमंतजीला परत पाठवलं जातं. वडाचा रुचिक काढला जातो म्हणे. तो वडाचा रुचिक केसाला लावला जातो. किती सुंदर केस असतील माझ्या प्रभूचे, पण त्या केसाला रुचिक लावला जातो. वनवासाचं रूप धारण केलं जातं. आणि आता वनवासात निघायला गंगेच्या पलीकडे जायचं असतं. मग पूर्वीच्या गंगेच्या पलीकडे जायला उड्डाण पुलं नसायचे. आता आपल्या कावसानला पूल आहे, पलीकडे आपल्याला जाता येतं. गंगेवरती पाटेगावला पूल आहे. पुलं झाल्यामुळं सोय झाली. आता त्याच्यात गडकरी साहेबांनी जास्त पुलं केले, त्यामुळं आणखी सोय झाली. त्या नितीन गडकरीचं नाव बदललं पाहिजे, नितीन रोडकरी केलं पाहिजे, आहे की नाही. चांगले रोड केले. पूर्वी फार खराब होते, म्हणजे उड्डाण पुलं नसायची. मग त्या काळात एकच पर्याय असायचा, नावाडी आणि नाव. पलीकडच्या काठाला जायचं ना, नावेमध्ये बसायचं आणि पलीकडच्या काठाला जायचं. आता प्रभू रामचंद्र, लखनजी आणि सीतामाई वनवासाला जायचंय. गंगेचा काठ लागलाय, शृंगवेर पूर आहे. फार सुंदर आहे महाराज भाव. थोडासा 5 मिनिटं ऐका, तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल बघा. आणि मग एका नावेच्या मध्यभागी एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे. रामचंद्र लखनजी त्याला हाक मारतात. तो नावाडी अलीकडच्या काठाला येतो. त्याचं पण काम तेच आहे. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडायची, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणायची.
एवढंच येतं त्याला. भरत महाराजासारखा तीर्थकथा दातीन दाडा त्याला येत नाही. आमच्या विद्यार्थ्यासारखं गायन त्याला येत नाही. त्याला एकच काम येतं, या काठचे माणसं नावेत भरायची, पलीकडच्या काठाला सोडायची, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणायचे. 10 रुपये तिकीट आहे तर 10 रुपयेच घ्यायचे. कोणी रात्री नाडला आडला तर त्याला 100 नाही मागायची. असा इमानदार आहे तो. रामचंद्रानं हाक मारली, लखनजीनं हाक मारली, तो केवळ समोर आला. रामचंद्राला त्यानं हात जोडले. आता महत्वाचं ऐका, नुसते त्यांनीच नाही जोडले तर रामचंद्रानं सुद्धा जोडले. महाराज प्रभूनं सुद्धा त्याला हात जोडले. काय रे नाव तुझं? माझं नाव केवट आहे. किती चांगलं नाव आहे रे. काय काम करतो रे? हे काय म्हटले प्रभू, या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो. अरे म्हटले मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, ही माझी पत्नी सीता आहे, आम्हाला वनवास मिळालाय प्रारब्धानं, आम्ही अयोध्येचे राजकुमार आहोत, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय बाबा, तुझे नाव पाहिजे. असं म्हटल्यावर एक वाक्य अजून ऐका, मला सांगायचं. किती नम्रतेनं प्रभूनं हात जोडून नाव मागितली. महाराज असं मागत जाऊ. लोकांना मागायला सुद्धा हात जोडावे लागतात. आमदार सुद्धा हात जोडतो महाराज, हात जोडावे लागतात. हात जोडले की कल्याणच होतं महाराज. छाती काढून होणार नाही, हात जोडून होईल महाराज. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, तेने कोंडीने आनंदा, तेने कोंडीने आनंदा, तेने कोंडीने आनंदा. नम्र झाला भूता वा तळपे बाबा. बरं चालीचा तर ते चाली म्हणायला प्रवीणच आहेत त्याच्यात, आहे का नाही, जुने मंडळी आहे. नम्र झाला भूता तेने कुंडिले आनंद. महाराज माऊलींची ओवी, थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा प्रसिद्ध चाली नेहमी आपण ऐकतो की जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहान असलं पाहिजे. श्रीमंत किती व्हा, श्रीमंतीला विरोध नाही. सोन्याची बिस्किटं ठेवा घरात, आम्हाला काहीच म्हणणं नाही, पण तुमचे पाय जमिनीला असले पाहिजे, हात जोडले पाहिजे. बघा हो तुकोबारा एवढं श्रीमंत कोण आहे महाराज? हो गाथा आहे गाथा. 2-4 अभंगावर कीर्तन करणारे आमच्यासारखे नाही, 10-5 टिपणं बसवणारे नाही. अरे पंचम वेद निर्माण करणारे तुकोबार आहेत महाराज. गाथा 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 ज्या तुकोबारांनी लिहिला, एवढे श्रीमंत तुकोबार आहे. पण मज पामरा हे काय थोरपण. किती नम्रता आहे महाराज. पायीची, अरे आपण पायीची वाहन आहेत, खऱ्या अर्थानं आपण पायीची वाहन आहेत. आपण कळस समजायला लागलो, 2-4 अभंग पाठ झाले तर कळत झालो आपण, राम राम घालत नाही, जे हरी करत नाहीत, आहे का नाही. पण तुकोबाराय म्हणतात मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन, याला नम्रता म्हणतात. ऐका, याला मी का सांगतो, लहान झालं पाहिजे. रामचंद्र लहान झालेत, विश्वाचा मालक हात जोडतोय, केवट नाव पाहिजे. तो केवट म्हणतो प्रभू तुम्हाला नाव पाहिजे, खरं आहे.
पण ही नाव मला तुम्हाला द्यायची नाही. का द्यायची नाही रे बाबा? अरे म्हटले एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात, मी जावं म्हणून. अखंड रामकृष्ण हरीचा जप चाललाय, मी जावं म्हणून. रोज भजन आहे, नामस्मरण आहे, अजून मी स्वप्नात नाही रे कित्येकाच्या, आणि मी तुझ्या दारात आलोय, मला नाही म्हणतोस. तो केवट म्हटलं मग तुम्ही आलात ना, मी थोडी आलो. नाव तर माझी आहे, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला नाव द्यायची नाही. रामचंद्रानं त्याला विचारलं का द्यायची नाही, सांग ना बाबा. काही नाही म्हटले, मागच्या महिन्यामध्ये अशी मी कानावर चर्चा ऐकली की तुम्ही विश्वामित्र ऋषीच्या बरोबर त्या त्राटिकेला मारायला गेलात. जाता जाता जनकपूरला जाता जाता एक गौतम ऋषीचा आश्रम लागला म्हणे, आणि त्या आश्रमामध्ये चालता चालता तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले प्रमाणाची शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने. असं एक प्रमाणे शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाल. हो, तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. म्हटले हो, मग तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. बरं, या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहे. दोन्ही पाय लागले, माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, तिनंच माझं आयुष्य खराब केलंय. आता कसं करायचं? म्हटलं असं कुठं होत असतं? मग झालं ना. म्हटले मग तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, म्हटले तुमच्या पायाच्या रजकणानं मातीनं झाली होती. काय करावं लागेल? काही नाही म्हटले, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको, माझी आई, माझं घर तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले 8 वाजायला लागले, पात्र घेऊन ये. त्यानं ती काठवट आणली, का आपले आठ बरं का, काठवट आणली त्यानं. काठवट, आता ही काठवटही सध्या जुन्या MS 90, MS 85, MS जुन्या म्हाताऱ्यांना माहिती आहे. आताच्या MS 16-15ला ती माहिती नाही. तिनं गुगलला म्हणायचं काठवट, तेव्हा त्याशी चित्रात येईल. आता भाकरी करायला काठवट असायची, आपण मधुकरी मागायचो आखादवाड्याला, चंदना चांगतपुरीला, करंजखेड्याला, पिंपळवाडीला नव्हती येत भाकरी, भाकरी आखादवाड्याला यायची, मजबूत भाकरी यायची आहे की नाही. मस्के महाराज तुमच्या गावात भाकरी यायची आपल्याला आहे की नाही. महाराजांच्या संस्थेत आपण मधुकरी मागत असताना भाकरी 2-2 भाकरी एक आई द्यायची, बाजरीची भाकर असे, एका भाकरीत काम व्हायचं महाराज. आता भाकरी एवढीशीच झाली मान, एका भाकरीत आपलं काम व्हायचं आहे की नाही. अशा भाकरी यायच्या मधुकरीच्या. ऐका, ती काठवट असायची ना भरत महाराज, त्या काठवट इतकी लहान काठवट आणली त्यानं, प्रभूचे 2 पाय त्याच्यात बसत नाहीत महाराज, एकच पाय बसतो. बुद्धिमान होता तो. इकडे बघा माझ्याकडे, पाय असा काठवटीमध्ये ठेवला, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी ओतायला लागली. काय तिचं भाग्य, अहो भाग्यम. पाणी ओतायची, केवट पाय धुवून काढायचा. पाय धुवून झाला उजवा, खाली गेला, डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं, डावा धुवून झाला. आता निघायचंच नावेकडं. तेवढ्यात तो केवट म्हटला तिकडं कुठं निघालात? उजव्याला माती लागली, मांडा उजवा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. रामप्रभू म्हटला रे केवट, एक पाय खाली जाणार आहे, त्याला माती लागणार आहे बाबा, असं कुठपर्यंत पाय धुतो बाबा? याच्यातच अभंग घालवतो का आमचा, चिंतन घालू, कसं करायचं आता? कुठपर्यंत पाय धुतो? रामचंद्राला तो केवट म्हटला प्रभू आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाची माती जर माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले तुम्ही एक काम करा, एका पायावर उभं राहा, एक पाय असा आधार ठेवा. काय गोड वर्णन केलंय तुळशीदासांनी. ऐका, एका पायावर प्रभूला उभं करणारा केवट आहे. भक्त आहे ना महाराज, तो भक्त देवाला एका पायावर उभं करतो. बघा, एका पायावर जास्त वेळ माणूस उभा राहू शकत नाही. माझा तोल चालला आता, मी जर माईक धरला तसं एक 2-4 मिनिटं मला उभं राहता येईल. तसा रामचंद्राचाही एका पायावरती तोल गेला. धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज प्रयत्न करतोय. काय आश्चर्य आहे, काय भक्ती आहे, काय आनंद आहे. सहजच डोक्यावर हातही पडला, पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला. रामप्रभूला त्यानं नावेमध्ये बसवलं. नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला की तो जोराजोरात हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं का रे केवट, का हसतोस रे? कशासाठी असतो? मग प्रभू तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं रे? कशाचा दगड, कशाची बाई, कशाचं काय, कशाचं काय? म्हटलं म्हणजे अहो म्हणलं इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषींना आईलीला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचं भजन कर, प्रभू येतील, तुझा उद्धार करतील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं मग तू तर आमचे 15-20 मिनिटं घेतले, बायकोला पाय धुवायला लावले, आईला धुवायला लावले, घराला धुवायला लावले, गावाला धुवायला लावले, एका पायावर उभं केलं, आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर सगळ्यांनी घरी घेऊन जा. तो केवट म्हटला प्रभू तुम्ही आमच्या घरी नाव मागायला आले,
विश्वाचा मालक गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम, ज्याचं वर्णन वेदानं गीतेनं करावं असा विश्वाचा मालक माझ्या दरवाज्यात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. त्याला संधीचं सोनं म्हणतात. संधी हा सप्ताह संधी आहे महाराज. ही आमच्या विद्यार्थ्यांची संधी आहे महाराजांच्या सानिध्यात येणं. हे संधीचं सोनं, कोणी पंगत घालतंय, कोणी वर्गणी देतंय, हे संधीचं सोनं असतं महाराज. हो, सप्ताहात चटई टाकणं संधीचं सोनं आहे. इथं पंगत घालणं संधीचं सोनं आहे. प्रवचन ऐकणं संधीचं सोनं आहे. नाथ महाराजांचं भजन ऐकणं संधीचं सोनं आहे. चला, मिळालेल्या संधीचं सोनं करत चला. मी याच्यासाठी बोलतो, संधीचं सोनं झालं मग केवटाच्या जन्माचं सोनं जसं होतं ना, तसं तुकोबाराय म्हणतात आम्हालाही जन्म मिळाला. आम्ही मात्र संधीचं सोनं केलं. काय काय केलं? पायात घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, कधी भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, कधी गोरडेश्वर डोंगरावर जाऊन नित्य भजन केलं. बघा बरं का, सारखं केलं विठ्ठल 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 नित्य. दुसरं काही केलंच नाही. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण आणि कनीने काही धंदा नित्य दातसे गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. नित्य भजन केलं बुवा. गायनाचे उडे आपुलिया छंदे स्पष्ट शब्दामध्ये किती गोड चाली, किती गोड प्रमाण आहे. नित्य भजन करतायत तुकोबाराय. माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद 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 नित्य गोविंद 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 गोविंद. माझ्या मनाला गोछंद छंद माझ्या मनाला. नित्य भजन करत आहे. गोविंदामध्ये घुंगरं आहेत, हातामध्ये चिपळे आहेत, गळ्यामध्ये विणा आहे. जसे तुकोबाराय नाचून भजन करतात ना, तसेच आमचे महाराज अजूनही भजनच करतात. आम्ही नाही करत, आपल्याच्याने कशाचं होतंय आता. म्हणजे तसं महाराजांनी करायला लावलं आपल्याला, पण महाराज अजूनही करतात भजनानंदी. पहाटे 4 वाजता. मी आता मागं महाराजांना भेटायला आलो ना, महाराजांना म्हटलं महाराज 4, ते म्हटले 3:45लाच उठतो. 3:45 10 मिनटं वाट पाहतो म्हटले 4 वाजण्याची. आपल्याला 4ला जागच येत नाही महाराज. महाराज अजूनही महाराज भजनच करतात, काकडाच करतात. आम्ही कीर्तनाला गेल्यावर म्हणतो नारळ कसं काय असं विचारतो नाही. म्हणजे महाराज कीर्तनाला जर गेले, आम्ही जायचो महाराजांच्या बरोबर. भरत महाराज म्हणायचे तुमच्या गावात 2 विणे आहेत का? 2 कशाला म्हटलं, एक तुमचा पाऱ्याला लागेल आणि एक मला सकाळी काकड्याला लागेल. मुक्काम करून महाराजांनी भजन केलं. महाराज आमचं भाग्य आहे की आम्हाला गुरु मिळाले, असे भजन करणारे मिळाले. बरं का, गुरु मिळावा महाराज. काल ते आमच्या जयरामनी फार सुंदर टाकलं होतं मोबाईलवर. गुरु कसे असावे? आमच्या महाराजांसारखे असावे, भजन करून घेणारे, विद्यार्थ्यांना भजन शिकवायला लावणारे. ते चांगदेव महाराज आपले, उद्या त्यांचं कीर्तन आहे काकडे महाराज. ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, महाराजांकडे शिकायला होतं. त्यांनी षष्टीच्या कीर्तनात सांगितलं त्या दिवशी. महाराजांनी एकदा त्यांना फोन केला. बरं, महाराजांनी षष्टीचा सप्ताह असतो मठामध्ये आपल्या एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेत. महाराजांनी फोन लावला म्हणे त्यांना. हॅलो. आता ते आम्हाला सवय आहे, कोण बोलतोय म्हणे, अक्रूर महाराज बोलतोय. बरं का, आमचे महाराज तसं नाही म्हणत, रखमाजी रामभाऊ नवले बोलतो असं महाराज म्हणतात. बरं का,
ते महाराज लावतच नाही तर आपण लावतो तो भाग वेगळा. मग महाराज त्यांना म्हटले मी रखमाजी रामभाऊ नवले. ते ताटपूनच उठले. काय करता म्हणे तू? काही नाही म्हटले. बोला ना महाराज. ते म्हटले मला वाटलं तुम्ही काकडा करत असताल, तुमचं आडनाव काकडे म्हणल्यावर बोला तुम्ही तर अजून झोपलेलेच आहात. मग त्यांनी सांगितलं तेव्हापासून महाराजांचा एक शब्द मला तेवढा लागला तर मी दररोज काकडा करतो. वा, सहज बोलणे हित उपदेश. आमच्या महाराजांचं कसं आहे भरत महाराज, आता तुम्ही पाहताय मला हे सगळं महाराजांचं आहे बरं का, कृपा महाराजांची आहे. महाराजांनी शिकवलेलं आहे कसं बोलावं, कसं वागावं, कशा चाली म्हणाव्या. महाराजांचे कीर्तन आम्ही खूप ऐकलेली आहेत महाराज. हे सगळे जे विद्यार्थी दिसतात असे खूप आहेत बाबा, गावागावात आहेत महाराज. सगळं कुठंही जा तुम्ही एक तरी विद्यार्थी तुम्हाला आमच्या संस्थेचं सापडेल. मी तर असं म्हणेल जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या नंतर विद्यार्थी कोणाची तर मग एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण. अभिमान आहे आम्हाला तो. आमच्या महाराजांनी भजन केलं, आजही करतात, आजही करतात महाराज. आजही भजनच आहे महाराज. चला तुकोबाराय नाचून भजन करत होते, नृत्य करत होते, सारखं डोंगरावरती नाचत होते. देव सुद्धा तुकोबारायांच्या भजनामध्ये नाचायचं. देव यायचा हो महाराज, देव नाचायचा हो, देव नाचायचा. नामदेवराय कीर्तन करायचे पंढरीला, पण नामदेवराय कीर्तनात इतके रंगायचे देवच नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. हो एक चिटाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावा. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावा. गोपाळासी लायावा. काय 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 नामदेवरायचं कीर्तन. इतका देव नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईसा बोले कबीर. साधू या संतांनी देवाला धरले मनगटी. काय झाले म्हणून या दचकले. काय झालं? पितांबर गळाला. भजनामध्ये देव येत असतो बघा. तुकोबाराय भजन करता करता देऊला डोंगरावर भंडारा. भामचंद्र घोरडेश्वरावर नाचत होते. नाचता नाचता मात्र पांडुरंग आला बघा. आजही घोरडेश्वरावर देवाचं मंदिर आहे, आजही भामचंद्रावर देवाचं मंदिर आहे, आजही भंडाऱ्यावर देवाचं मंदिर आहे. हो तुकोबाराय नाचता नाचता देव पण नाचायला लागला. तुकोबाराय दमले पण देव काही दमला नाही. आणि मग तुकोबारायांचं भजन संपल्यावर पाहिलं तर देवच आला. मला सांगायचं एवढंच बुवा, संधीचं सोनं झालं महाराज. भजन करता करता मिळालेल्या जन्माच्या संधीचं सोनं झालं. साक्षात पांडुरंगच कीर्तनामध्ये भजनामध्ये आला. असं संधीचं सोनं केल्यामुळं तुकोबाराय म्हणायला लागले आमच्या जन्माचं सोनं झालं अभंगाचं पहिल्या चरण. जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे.
आजी फळ झाले साचे आजी गोड चाल आमच्या महाराज मंडळींनी लावली. अगदी जन्मालो त्याची साच म्हणजे साच भगवान आहे महाराज, साच पांडुरंग आहे. साच म्हणजे खरा फक्त देव आहे. आणि देव कीर्तनात भजनात नाचायला लागला, संधीचं सोनं झालं. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याची. भजनामुळे हे होतं महाराज. नामस्मरण करता करता, चिंतन करता करता या सगळ्या विजय मिळत जातात. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता. का म्हणे सुख देह निरसने, का म्हणे सुख देह निरसने, हे चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाची. किती आपल्याला पाठातली प्रमाण आहे, मला सांगायचं काय. जन्माचं सोनं झालं महाराज. भजन करता करताच झालं बाबा. नामस्मरण करता करता झालं. आणि मग असं करता करता जन्म सोन्याचा होतो. त्याचं कारण काय. भजन करता करता काम क्रोध जिंकले जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. आणि मग कामक्रोधे केले गररीते. आधी कामक्रोध बाजूला काढले म्हणजे त्याच्यावर विजय मिळवला. तुकोबारायांच्या अंगावरती पानं टाकलं उकळतं तरी तुकोबारायांनी माफ केलं महाराज. का क्रोध जिंकला. इथं आपण पैठणला नाथबाबांची चरित्र कथा सांगतो गातो. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. 108 वेळा तो यवन थुंकला म्हणे नाथ महाराजांच्या अंगावर. पण नाथ महाराज गोदावरीच्या स्नानाला जायचे. तो थुंकला की गोदावरीच्या स्नानाला जायचे. शेवटी त्यालाच वाईट वाटलं. नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. बाबा मी तुमच्या अंगावर थुंकणारा. नाथ महाराज म्हटले तुझे उपकार झाले माझ्यावर. मनात आलं असतं तर 5-6 वेळा गंगेचं स्नान झालं असतं. तू 108 वेळा थुंकला. मला 108 गोदावरीच्या स्नानाचं पुण्य मिळालं. क्रोध जिंकला. बरं का हे सोपं नाही. चहा दिला नाही लवकर कुणी आपल्याला तर आपल्याला राग येतो. गावात गेल्यावर एखाद्याने जे हरी नाही घातला तर आपण त्या गावात परत जात नाही का नाही. आपल्याला किती राग येतो. पण संतांनी क्रोध जिंकला. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याची. कधी भजनानं हे जिंकलं महाराज. बरं का भजन करता करता, नामस्मरण करता करता विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप. आणि मग विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. असं जेव्हा झालं आणि मग जन्मालो त्याची. कामक्रोधावरती विजय मिळवला. ग्रंथ तयार केले साधून ग्रंथ. आणि ग्रंथ तयार करून विश्व जिंकलं महाराज. ज्ञानोबाराय तुकोबारायांची क्रांती काय. जगात कुणाची नाही. उभारीला ध्वज तीही लोकावरी. ऐशी चराचरी कीर्तिजांची. मी आता तिरुपतीला गेलो होतो. आम्ही सगळे मित्रमंडळी गेलो तिरुपतीला दर्शनाला गेलो त्या व्यंकटेश भगवंताच्या. तर तिथं गेल्यावर काय झालं. आम्ही दर्शन घेत असताना
ते दर्शन झालं देवाचं. त्यांच्या गुरुचं एक स्थान आहे तिथं त्या तिरुपती भगवंताच्या, तिथल्या कथा आहेत. तर त्या सांगणाऱ्यांना मला त्या देवाच्या स्थानाकडे नेलं. त्यांचे गुरु महाराज जसं आपलं इथं दत्तात्रय प्रभू आहेत बुवा, नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, आपण नाथ महाराजांच्या परंपरेला दत्त परंपरेमध्ये सांभाळतो की नाही, तसं ते गुरुचं स्थान आहे तिथं त्या तिरुपती बालाजीच्या. तर आम्ही तिथं गेलो तर तिथं काही लोक टाळावर भजन करत होते. तर ते तेलुगू भजन म्हणत होते, त्यांची तेलुगू भाषा. ते आपल्याला हिंदीच नीट येत नाही तर तेलुगू कधी समजायची नाही. गजानन महाराज ते काही लक्षात येईना काय गातेत काय म्हणते. ते भजन झाल्यावर आम्ही त्यांना हिंदीत विचारलं आप क्या गा रहे हो, तर त्या लोकांनी सांगितलं तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही तेलुगू भाषेत बनवला आहे. म्हणजे आपले संत आहेत की नाही, आपलेच अभंग आहेत. आत्ता ते शिवमहापुराण आलं आणि ते प्रदीप मिश्रा सांगतात एक लोटा जल सबका हल. लोकांना येड लागलंय त्याचं बरं का. पण तेच आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं एक पसा पाणी एक बिलवदळ पूजन की आपलंच आहे महाराज. हे लोकांनी जे घेतलंय ते आपलंच आहे, दुसरं कुठून येतच नाही, ते आपल्यातूनच येतं संप्रदायातून, फक्त त्यांनी घेतलंय. माझा मुद्दा काय आहे ऐका. हो म्हणजे आपले ग्रंथ इंग्लिशमध्ये, ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये झाली. अमेरिकेसारख्या परदेशात ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये लोक वाचायला लागली, तिचं पारायण करायला लागली. मग विश्व जिंकलं ना संतांनी. विश्वाची माऊली आयशी तुझी ख्याती. महाराष्ट्र नाही, देश नाही, जगाच्या बाहेर जर ग्रंथ जातात तिकडं भजन होतंय. मुसलमान लोक पसायदान म्हणतात का, त्याचं कारण जग जिंकलं. जग हे काय असं नाही जिंकलं, ग्रंथ तयार करून त्या ग्रंथाची क्रांती तिथपर्यंत ग्रंथ गेले. ग्रंथाची गरज आहे, पण त्या बाबाबाच्या नादी लागण्यापेक्षा आमचे महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीच्या नादी लागलं पाहिजे, गाथ्याच्या नादी लागलं पाहिजे, भागवताच्या रामायणाच्या. संत तुम्हाला मोठं बनवतात, तुम्ही संत विचारात या. हे कोणते बिल्ले लावू नका, कोणत्या महाराजाच्या नादी लागून लोक तुम्हाला फसवतील. महाराज ते जेलमध्ये जातील, तुम्हाला घेऊन जातील. त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीचा अंगीकार करा, भागवताचा अंगीकार करा. ते संत आहेत, ते खरे संत आहेत महाराज. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. आपण म्हणतो की ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. महाराजांची चाले बघा. भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, स्वमुखे आपण सांगे स्वमुखे आपण सांगे कृपा करी जगताप बाबा हे आमच्या महाराजांनी शिकवलेल्या चाली, देश रागातली चाल आहे. सगळ्यांना म्हणता यायची महाराज. ज्याला काही येत नाही त्याला सुद्धा म्हणता येईल. शाळेत न शिकलेला पोरगा जरी असला त्याला सुद्धा महाराजांनी म्हणायला लावायचं. 2 अंतरे महाराष्ट्रात, 2 अंतरे भरत महाराज फक्त आमच्या महाराजांनी तयार केली बरं का. कारण सगळ्याचेच आवाज उंच जात नाही. मग ज्याचा आवाज उंच जात नाही त्याला खालच्या पंचम मधला अंतरा महाराजांनी तयार केला महाराज. आणि त्याला ती रियाज करून त्याला बसून घ्यायचं, रोज क्लास घ्यायचा 2 तास, एकच चाल 1 वर्ष शिकवायची. 8 राग व्हायचे, 8-10 राग. आणि त्या भजनाचे नुसतं अभंग जरी म्हणला तरी महाराजांची चाल आठवते महाराज. त्याचं कारण करोनी साया असं शिकविते आहे का नाही, महाराजांनी ते शिकवलं आपल्याला. म्हणून भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी. अर्थच कळतो महाराज. ही चाल म्हणलं की अर्थ कळतो. लोक म्हणते दाखवून महाराज तुम्हाला कीर्तन कसं काय, हे महाराजांच्या चाली म्हणतो म्हणून कीर्तन आहे, दुसरं काही नाही. बघा मला काही येत नाही, आपल्या कथा सांगतो आणि त्याला महाराजांच्या चाली लावतो म्हणून लोक आपले मोजीत बोलतात. आपल्याला दुसरं काही नाही आपल्याकडं. एवढं जमलंय म्हणून ते महाराजांचा आशीर्वाद आहे बरं का. एवढं जमलं की मग आशीर्वाद मिळाला म्हणून बरं चाललंय आपलं. विठाला विठाला काय सांग. ग्रंथ तयार केले साधून. ते ग्रंथ आज परदेशात, परराज्यात, परत नामदेवरायांचे अभंग पंजाबला आहेत,
घुमान नावाचं गाव आहे, घुमान. मी जाऊन आलो. काय नाव, काय महाराजांचा जे जे कार आहे महाराज. का बरं? म्हणजे जिथं जाईल तिथं अभंग गेले, याला क्रांती म्हणतात. जग जिंकलं जग, आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. आणखी सांगू, काळ जिंकला काळ महाराज. हो, या भजनानं नामस्मरणानं काळ जिंकला महाराज. हो, भजन करता करता जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. इथं आपल्या जवळ नाथ बाबा आहे, अगदी जवळ नाथ महाराजांच्या पादुका. ही जलसमाधी आहे. आता षष्टीला आपण सगळ्यांनी पाहिलं, कीर्तन ऐकली. सगळा महाराष्ट्र 5 लाख लोक दरवर्षी येतात की नाही नाथबाबांकडं. का बरं? काळ जिंकला. ते आम्ही ऐकलेली कथा आहे, ज्येष्ठ कीर्तनकार सांगायचे. म्हणे एका षष्टीला नाथ महाराजांनी दिवा ठेवला. बरं, एका षष्टीला नाथ महाराजांनी दिवा ठेवला. नाथ महाराजांच्या चरित्रात षष्टी या तिथीला प्राधान्य. त्यांच्या गुरूंची भेट षष्टीला, त्यांच्या गुरूंचं देहावसन म्हणजे गुरूंचीही पुण्यतिथी काय ते समाधी षष्टीलाच आहे. नाथ महाराजही गेले तो दिवस षष्टीचा आहे. षष्टी या तिथीला प्राधान्य. आपण नाथ महाराजांच्या समोर एवढी 2 मिनिटाची कथा ऐका लगेच पुढे जातो. काळ कसा जिंकला, तर त्या षष्टीच्या दिवशी नाथ महाराज गेले म्हणे. भरत महाराज सगळ्या गावात बातमी पोहोचली, बुवा नाथ बाबा गेले. नाथ हरिपंडित नावाचा मुलगा त्यांचा सगळ्या गावात सांगून आला, आमचे बाबा गेले, आमचे बाबा गेले. गावातले सगळे लोक जमा झाले. नाथ महाराजांची ताटी बांधली. चौघा ब्राह्मण नाथ महाराजांना खांद्यावर घेतलं. हरिपंडिताचं मडकं पुढं, गावातले ब्राह्मण मागं. निघाली प्रेतयात्रा. राम बोलबे राम बोलो, राम बोलबे राम बोलो, राम नाम सत्य. प्रेतयात्रा निघाली आणि ती प्रेतयात्रा चालत चालत गावाच्या वेशीपर्यंत आली म्हणे. तर त्या गावाच्या वेशीपर्यंत चालत चालत आली तर सगळे राम बोलबे राम म्हणायचे, हरिनाम म्हणायचे. पण ज्या चौघा खांदेकऱ्यांनी नाथ महाराजांना खांद्यावर घेतलं होतं, ते खांदेकरी आपापसात बोलायला लागले म्हणे. शेजारच्यानं चिमटा घेतला विठ्ठलपंत, त्यानं मागच्याला हरिपंत, त्यानं इकडच्याला केशवपंत, त्यानं पुन्हा पहिल्याला विष्णुपंत. चिमटे का घेता? म्हटले बघा ना आपल्या खांद्यावर कोण आहे. म्हटले नाथ महाराज. म्हटलं तेच सांगतो, महाराजचं पोरग काय उचललं, हरिपाठ काय लिहिला, लोकांचा उद्धार काय केला, लोकांना ज्ञान काय दिलं, भावार्थ रामायण काय, रुक्मिणी स्वयंवर काय, लोकांचं सगळं ज्ञान देऊन टाकलं. पण शेवटी आपलाच खांदा काय मिळाला. लोकांना याचा सुद्धा अभिमान आहे महाराज. खांदा आपलाच आला ना. असं म्हटल्यावर नाथ महाराज वर ताटीवर उठून बसले म्हणे. वरूनच आवाज दिला, पंताच्या तर मांड्याची ठल म्हणायला लागले. थंडी ताप संघच आला त्याला. बापरे म्हटलं, आवाज तर वरून येतोय. भूते काय? भूत नाही म्हटले. नाथ आहे, मांड खाली, तुझ्या खांद्यावर गेलं पाहिजे असा काही मान नाही म्हटले. काय आश्चर्य झालं महाराज. प्रेत खाली मांडलं. नाथ महाराज स्वतःच्या पायाने चालत चालत निघून गेले बुवा. हो, काय नवल महाराज. सगळ्या गावात बोबाटा. तिनं तिला. पूर्वीच्या काळात एवढीच जाहिरात होती. दुसरं जाहिराती व्हॉट्सअप वगैरे नव्हतं पूर्वीच्या काळात. त्यामुळे जाहिरातीचं साधन म्हणजे तिनं तुला काही माहिती आहे का, तुला काही माहिती आहे का, तुला काही माहिती आहे का. ते बाई खांदेकरी बोलले बाबा उठून बसले, खांदेकरी बोलले बाबा उठून बसले, खांदेकरी बोलले बाबा उठून बसले. सगळ्या पैठण तालुक्यात सगळ्यात चर्चा महाराज. 1 वर्ष जगले म्हणे नाथ महाराज. 1 वर्षानं पुन्हा त्याच श्रेष्ठीला दिवा ठेवला. पुन्हा गावात चर्चा, नाथ बाबा गेले. म्हटले नक्की गेले का बघा, नक्की शोध घ्या, वैद्याला बोलवा. गेले. पुन्हा ताटी बांधली तर ते लोक म्हणले, गावातले जुने लोक, हे खांदेकरी बदला म्हटले. हे बोलले की महाराज उठून बसतात, अर्ध्यातूनच वापस यावं लागतं, बदलून टाका. अरे म्हटले लावलाय त्यांनी खांदा, लावलाय का? आता त्यांना सांगा तोंडावर चक्कर काढू नका, तोंडावर बोट ठेवा, बोलू नका. त्यांना असं सांगितलं. खांदेकरी पुढं, हरिपंडित पुढं. तोबा गर्दी महाराज. पहिल्यांदा उठले म्हणून लोक पाहिला. आता कसं कोणी उठत असतं का? निघाली नाथ महाराजांची प्रेतयात्रा. राम बोलो, राम नाम सत्य. आणि ती प्रेतयात्रा चालत चालत पुन्हा गावाच्या वेशीपर्यंत आली पैठणच्या. तर त्या पैठण गावातली एक आई आपल्या एकुलत्या 1 मुलीला, पहिल्याच मुलाला सासरला नांदायला पाठवत होती. जुना काळ होता, डोक्यावर पदर घेतलेला, तुळशीला पाणी. तिची मुलगी चालली जावयाच्या बैलगाडीमध्ये बसून नांदायला. टाटा बाय बाय शिव, तिला आनंदाचे अश्रू. आणि तेवढ्यात नाथ महाराजांची प्रेतयात्रा त्या जावयाच्या बैलगाडीला आडवी आली. तर बाईनं विचारलं, कोण गेलो? नाथ महाराज. कोण? नाथ महाराज. तर बाई मनातली मनात म्हटली, काय बाई, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला नांदायला चालली आणि बाबाला आजच टाइम सापडला. बाई मनातली मनात म्हटली. नाथ महाराज पुन्हा ताटूर उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत. म्हटले आमचं काहीच नाही ना, आम्ही राम नाही, हरी नाही. तुम्ही बाई आली ना 50% मांडा. पुन्हा प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायाने चालत नाथ महाराज निघून गेले. असं 2 वेळा नाथ महाराजांनी काळ परत लावला. आणि 3ऱ्या षष्टीला नॉट खांदेकरी आणि नॉट बाई भजन म्हणत सारखं चिंतन रामकृष्ण हरी म्हणत देवाचं विठ्ठल चिंतन करत माझे नाथ बाबा याच गोदावरी मातेच्या पात्रामध्ये जल समर्पित झाले. आपण गेलो की त्या नाथ बाबांच्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. काळाच्या डोक्यावर पाय दिला. बरं का, किती कथा. हीच कारणे ध्रुवाढळ पद पावला. मला सगळ्या कथा तुम्हाला सांगता येतील. संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबारायांची. बरं का, प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी
अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळामणी सकळ संता तोषविले म्हणजे काळ जिंकला भजन करता करता मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे नवल काय भजन करता करता देवच घरी आणलं महाराज. हे नाथ महाराजांचं चरित्रच बाकीचं ऐकण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं चरित्र कोणतं आहे बुवा. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाय हरी कावडीने पाणी वाय हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाल हरी श्रीखंड्या चंदन उगाळून हरी व श्रीगंगा तिरी दूत असे 12 वर्ष पाणी भरलं 12 वर्ष चंदन उगाळलं 12 वर्ष कपडे धुतले 12 वर्ष चटया टाकल्या असं 36 वर्ष देवानं काम केलं. सेवेसी तत्पर ठाईची देव पूजे समाई तिष्ठत से श्रीखंड्या चंदन उगाळून श्रीखंड्या चंदन उगाळून जोगकंसांनी शिकवलेल्या चाली आहेत आम्हाला तळपे बाबा या फार गोड ललत रागातही आहे जोगकंस रागातही आहे खूप आहेत अशा फार महाराजांनी गायलेल्या आहेत. त्याची कॅसेट पण आम्ही काढली होती द्वारकेची मूर्त महाराजांच्या ती तुम्हाला यूट्यूबला थोडी ऐकायला मिळते पण ती त्या काळातली जरा क्लिअरिटी नाही. आता अशी एखादी महाराजांच्या चालीची कॅसेट त्या काळात आपल्याकडे सुविधा नव्हत्या टेप बी पण नसायची आता मोबाईल आले तर आता त्या काळात महाराजांनी खूप महाराज चाली शिकवली अशा लई चाली माझ्याकडे आहेत थोड्या 40-50 येतात मला महाराजांनी शिकवलेल्या 30-40 जास्त नसतील पण 30-40 येतात डबल येणार नाही लगातार म्हणायला लागलो तरी येतात ते महाराजांनी शिकवलेले बरं का फार गोड चाली आहेत आणि त्या चाली मी का सांगतो या चाली म्हणता त्या अर्थ आपल्याला शिकवायच्या त्या चाली महाराजांनी शिकवलेल्या आणि मग विश्वाचा मालक त्यांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाय देव त्यांच्या घरचं काम करतो म्हणजे देवही जिंकला भजन करता करता जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे महाराज 8:25 झाले कळलं आम्हाला जन्माचं सोनं झालं संधीचं सोनं झालं फार चांगलं सांगितलं कळलं पण हे संधीचं सोनं होण्यासाठी हे भजन करण्यासाठी तुम्हाला कशाचा आधार घ्यावा लागला कुठं जावं लागलं काय तुम्ही केलं महाराज त्याचं उत्तर आपल्याला देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संत सलिकंती सलिकंती तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संत सलिकंती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले हो तुम्ही सांभाळिले संती भयनी रसली खंती हो भयनी रसली खंती भयनी रसली खंती तुम्ही सांभाळिले महाराजांनी छान बरं का असं जर आमच्याकडून झालं असतं ना बाबा
तर इथं तिथं येऊन आणत होते महाराज तुमचं लय चांगलं प्रारंभ हे नवीन पोर बरं आहे तुमचं महाराज हे मालकर महाराजांना मला विचारत 7चा 3 झालेला आमच्या महाराजाला जमत नाही भरत महाराज 1 2 3 हा 7 जमत नाही काय आपण आता गावाकडे भजन असंच होत का नाही ते जमत नाही 1 2 3च लागतो बरं का 3चा 7 बरं का 3चा 7 झाला येण्याची तार इथं लागलेली मला बरं का म्हणून ते होतच नाही कधी महाराज होत बी नाही चुकतच नाही 3चा 7 होणारच नाही विनाच मारला महाराजांनी इथं लागला विना मार टाक्याचा सप्ताह होता मला चांगला आठवत 1 2 3 तुम्ही लय भाग्यवान आहेत महाराज बरं का नाही तर आम्हाला एवढं झाल्या ठोकूनच गाडी होतं संस्थेवर गेल्यावर तर हाणायचे महाराज बेसूर म्हणतो स्वर गेला तुझा चाल कळाली नाही आणि म्हणून शिकलो खरं सांगू हे शिकण्याचं व्यासपीठ आहे महाराज महाराजांच्या सारखं कोणी शिकू शकत नाही महाराज काय दिलं म्हणून माझी प्रार्थना आहे विद्यार्थ्यांना की आपल्याला संधी मिळाली आता महाराजांचं सहस्रचंद्र दर्शन करण्याचं बरं का मी तुम्हाला खरं सांगतो पैसे काय लागतील ना ते माझ्याकडे देतो पैसे मीच लावणार आहे मी चांगदेव महाराजांना म्हटलं पैसे काय लागतील महाराजांच्या कार्यक्रमाला मी आता यावर्षी बाकीचा खर्चच केला नाही भरत महाराज आपल्या दादाच्या कार्यक्रमात केला नाही कुठं नाही का महाराजांचं सहस्रचंद्र करायचं आणि तुम्हाला सगळ्याला बोलवायचं आहे आम्हाला जेवढे महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी आहेत त्यांना बोलवायचं कारण आता आमच्या महाराजांचं वय 80च्या पुढं आहे आणि मग 1000 चंद्राचं दर्शन झालं की मग सहस्रचंद्र दर्शन 16,000 पौर्णिमा होऊन गेलेले असतात तो करायचा तो सोहळा त्याचं नियोजन करायचं चांगदेव महाराज गुरुवारी अण्णा आम्ही बसून ते करणार आहेत आणि मग महाराजांच्या मनातला तो कार्यक्रम एकदा करायचा बाबा आणि महाराजांना मस्त अगदी माझ्या मनातलंही संकल्पना आहेत फक्त आता ते अण्णा महाराज आम्ही बसल्यावर ठरवू आता काय काय करायचं म्हणून अगदी तो सोहळा आणि काय लागेल त्याला आर्थिक मदत थोडी थोडी तुम्ही बी करा एकटं लगेच माझ्याकडं नका देऊ असं म्हणजे पण जेवढी मोठी लागेल ती मोठी मी देईल मदत बरं का मोठं जे असेल सगळ्यात मोठं जे काम 2 लाख 3 लाख काय असेल ते मी एकटा करणार आहे मी त्याला शब्द देतो तुम्हाला पण कार्यक्रम मात्र मोठा करायचा का अजून आपण महाराजांना काय दिलं महाराज काही दिलं नाही भरत महाराज आमच्याच्याने काय देणं होईल महाराज आम्ही सगळे आज फिरतोय महाराष्ट्रभर कीर्तन करतोय प्रचार करतोय सांप्रदाय एवढ्या गोड चाली म्हणतो महाराज काय देऊ शकतो आपण अहो काही नाही महाराज चित्रपट पाहायला जाणारा पोरगा आहे बघा मी चित्रपट पिक्चर पाहायला जाणारा पोरगा आहे हे इथं टॉकीजला पिक्चर यायचे ना पिक्चर पाहायला जायचो आलं की महाराजांनी पुन्हा ठोकून काढायचं मला काढून द्यायचं पेटी नाली टाकायची चल जा अहो असा पोरगा जर महाराष्ट्राच्या पटलावर एक चांगला कीर्तनकार होतो ही कृपा महाराजांची ना महाराज काय महाराज हा बदल अहो गावबा संगतीत आला नाथबाबांच्या पोळी खाण्याच्या निमित्तानं आला ना महाराज पोळी खाता खाता रामायणाचा लेखक झाले गावबा महाराज नाथबाबांच्या शेजारी समाधी आहे त्यांचंही दर्शन घ्यावं लागतं आपल्याला आमचं दर्शन घेण्याचं पात्र जर आम्हाला कोणी बनवलं तर आमच्या मोठ्या महाराजांनी बनवलं केले उपकार सांगू मी काय बापना करी ऐसी माय हरवे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय दिले उपकार सांगू मी काय बापा करी ऐसे माय हरवे दिले पाय दिले अक्षय भय भरत महाराज आ ई कुणी शिकू शकतं का आमच्या महाराजांनी विद्यार्थ्याला असा पाठीवर काढून दिलेला शाळेत जे शिकवलं नाही अर्भकाचेसाठी पण ते हाती धरली पाठी हा जो अभंग आहे ना तो आमच्या महाराजांसाठी महाराज हे असे सगळे लेकर आम्हाला घडवलं महाराज हो दगडाच्या विटा तयार केल्या विटा दुसऱ्याच्या बांधकामाला चालल्या तो भाग वेगळा पण महाराजांनी विटा तयार केल्या की नाही या विटा आता किती मस्त विश्वंभर महाराज रामायण काय सगळे असे मालकर महाराज संस्था काय सगळे आपण सगळे श्रीमंत झालो खायला नव्हतो राहायला घरं नव्हती महाराज व्यवहारातलं तर मिळालंच पण परमार्थातले ज्ञानोबा कळाले तुकोबा कळाले नाथबाबा कळाले काही झालं तरी आपण वारीला जातो की नाही महाराजांनी शिकवलं महाराज म्हणून तुम्ही सांभाळिले संते संत विचारात आले नाथबाबा काय जनार्दन स्वामींच्या विचारात तुकोबा राय सत्यगुरु राय कृपा मज केली ज्ञानोबा राय निवृत्तीनाथांची कृपा आपल्या संप्रदायाची परंपरा आहे जन्म सोन्याचा कधी तुम्ही सांभाळिले संती संत विचारात यावं लागतं संत विचारात आले की मग भय निरसली खंती निर्भयता निश्चिंतता सुखरूपता स्वतंत्रता मिळतात आणि हे मिळालं की मग बनता येतं कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो निश्चिंत झाल्यावर निर्भय झाल्यावर हो अगदी आनंदी झाल्यावर मग कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आणि मगाशी मी सांगितलं तसं तुम्हाला असं चिंतन केल्यामुळं संत विचारात आल्यामुळं भजन झाल्यामुळं तुकोबाराय म्हणतात जगाला उडवणारा काळ आता आम्हाला भीतीच दाखवू शकत नाही अभंगाचं शेवटचं तू का म्हणे काळ तू का म्हणे काळ
तुम्ही सांभाळले संती करू न शके बळ आता करू न शके तुम्ही सांभाळले भय निरसली खंती भय निरा भरत महाराज वा हा अरे वा वादळ भय
7वी पास झाल्यावर आमच्या बापानं महाराजांकडे आणून टाकलं होतं शिकायला बरं. आणि काही येत नव्हतं. मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, ऐका विचारसागर, हरिपाठ महाराजांनी हळूहळू पाठ करून घेतला. ओव्या अभंग पाठ करून घेतले, चाली शिकवल्या. आणि आज कीर्तन करता येतं, तुमच्या समोर बोलता येतं, एवढे गोड शब्द मुखातून निघतात. आमचं नाही महाराज. मग तुम्ही सांभाळिले संत. बरं, आपल्या सगळ्याला असंच म्हणावं लागेल की आम्हाला गुरुवारी रखमाजी महाराज भेटले, गुरुवारी अण्णा भेटले. आमचे अण्णा म्हणजे शांतीब्रह्म आहेत. तुम्ही जसा पकवाज वाजवता ना महाराज, असाच आमच्या अण्णा पकवाज वाजवायचे. या तेली धर्मशाळेत वैद्य बाबांचं कीर्तन होतं. गुरुवारी वैकुंठवासी वैद्य बाबा आमच्या महाराजांचे गुरु. आणि वैद्य बाबा किती तयार होते पकवाजाला. बाबांचं कीर्तन चालू असताना महाराज चाल म्हणत होते आणि अण्णा पकवाज वाजवत होते. माझ्या डोळ्यानं मी ते पाहिलेलं आहे. लहान होतो मी, 7वीला शाळेत होतो बघा. फार महाराजांची मोठे मोठे सप्ताह केले. रामकृष्ण हरीचे सप्ताह केले महाराज. भरत महाराज, तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आज. तुम्हाला लय आशीर्वाद मिळाले असतील याच्या आधी, आमच्या महाराजांचा मिळाला. तुमचं कल्याण झालं महाराज बरं का. महाराजांचा आशीर्वाद मिळाला, खुश झाले ना ते. तुम्हाला हात वर करून दिला ना आशीर्वाद, कल्याणच झालं महाराज. मी तुम्हाला खरंच सांगतो, एका मुलानं फाशी घेतली होती आमच्या संस्थेमध्ये. माझ्या गावचा पोरगा होता आणि ते मिटत नव्हतं प्रकरण. जरा आम्ही विनंती करायचो पण ते माणसं काही ऐकाना. तर मला आमच्या लक्ष्मण पवारांना आणावं लागलं. त्यावेळेला ते नगराध्यक्ष सुद्धा नव्हते महाराज. महाराजांचा आशीर्वाद सांगतो बरं, नगराध्यक्ष सुद्धा नव्हते. मी त्यांना विनंती केली, बा आपल्या तुमच्या शेजारी राहणारा पोरगा असं घटना घडली, संस्थेत नव्हती घडायला पाहिजे. आमचे महाराज साधू आहेत, त्यांना हे असं माहिती नाही. झालं बा त्या पोराला काहीतरी कुणीतरी पोरं चिडवलं झालं, पण आता काहीतरी थांबवलं पाहिजे. मी त्यांच्या पाया पडलो, त्यांना घेऊन आलो इथं. तर त्यांनी ते मिटवलं, सगळं मिटलं. आम्ही त्यांची शब्द दिला, सगळं झालं. त्याला आता घटना होऊन की 10 वर्ष झाली. त्या घटनेला झाल्यावर जाता जाता मी त्या साहेबाला म्हटलं होतं, महाराजांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला, तुम्ही एक दिवस आमदार होता बरं का. तर गेवराई तालुक्याचे 10 वर्ष आमदार राहिले लक्ष्मण पवार. 10 वर्ष माझ्या जीवनातले अनुभव आहेत. काही नाही, महाराजांनी फक्त जाता जाता कल्याण असो म्हटले. तुमचं काम संस्थेचं केलं ना महाराज. संत विचारात या गड्या, संत कल्याणच कर. तुम्ही कोणत्याही पद्धतीने यावं महाराज. म्हणजे भिंत संगतीत आली माऊलींच्या भिंत महाराज. दगडन माती हो तर चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. हो, भिंत संगतीत आली तर आज भिंतीचं दर्शन आहे. कोणता महाराज जाऊ द्या, भिंत आली की कुणाला भिंतीला यार झाऱ्या मारतोय. रामकृष्ण हरी भिंत आली की बाया माणसं तिला हळद कुंकू वाहतात, रामकृष्ण हरी म्हणतात. पैठणमध्ये कमी भिताड आहेत का, तुम्ही लावा बरं. तुम्ही हळद कुंकू येडं म्हणतील तुम्हाला लोक. बाराळ्याकडे ऍडमिट करतील तुम्हाला संभाजीनगरला. नक्षत्रवाडीला दवाखाना आहे प्रसिद्ध बरं का. येडं झालं की मग भिंतीला का रामकृष्ण हरी. अहो, भिंत ज्ञानदेव झाली महाराज. बसल्या बसल्या माऊली नुसते बसले तिच्यावर महाराज. बसण्याच्या निमित्तानं आली, ज्ञानदेव झाली. मी आज सकाळी नेवाशाला कीर्तन केलं. जगात मंदिर आहेत महाराज. गीता मंदिर प्रसिद्ध आहे, हरिपाठ मंदिर प्रसिद्ध आहे, संस्था प्रसिद्ध आहे, मंदिराची मंदिर आहेत. रामाचं मंदिर अयोध्येला झालंय, दगडाच्या खांबानं झालंय. पण ऐका गड्या सज्जना हो, खांबाला नुसती माऊलीची पाठ लागली हो, तर खांबाचं मंदिर आहे हो महाराज. पैस खांब झाला. तुम्ही सांभाळिले संत. मोठा अभंग आहे बाबा. याच्यावर मी जवळजवळ 50-100 कीर्तनं केली. एका चरणावर 5-6 दिवस फार गोड महाराज. गोड चिंतन मांडता येतं आपल्याला. सगळं 8:30 पर्यंत थांबायचं वेळ झालेली आहे. महाराजांना शुगरचा त्रास आहे, मला पण आहे, त्यामुळे वेळ जास्त मी घेत नाही. एकदाच लांबलं गेल्या वर्षी तर महाराज म्हटलं एवढ्या वेळ असतं का. नाही, तेव्हापासून 8:30लाच बरं का. 5 मिनिटं लांबलंय, त्याबद्दल माफी मागतोय. तुमच्या चालीमुळं, माझ्याकडून नाही बरं का. तुमच्यामुळं झालंय बरं का. हे माझ्यावर नाही आणायचं बरं का. ऐका, म्हणून आमची अशी गोड अगदी. तू का म्हणे काळ असं झाल्यामुळे, संत विचारात आल्यामुळे, भजन केल्यामुळं काय झालं. तो का म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणून ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा, नाथ महाराजांचा जल समाधी सोहळा. कशामुळं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. कशानं तुम्ही सांभाळिले संती. संत विचारात भजन मिळालं, विठ्ठल मंत्र मिळाला, रामकृष्ण हरी मंत्र मिळाला, भानुदास एकनाथ मंत्र मिळाला. आणि अशा संत विचारामध्ये मागोवा घेत आम्हाला इच्छा पूर्ण झाल्या. आमचं देवापर्यंत जाणं नक्की झालं आणि काळावरती आम्ही विजय मिळवला. काल जरी आला तर देहरूपानं जाईल, पण आम्ही परमात्मा स्वरूप होऊ. असा आमचा जन्म सोन्याचा झाला. धावता अभंग आपण पाहिला. जेवढी चरणं होती थोडी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि वेळ कमी आहे आपली. 6:30 ते 8:30, थोडी 7:45 वाजली होती सुरू व्हायला, म्हणून 7:45 वाजली. माफी मागतो, थोड्या वेळेबद्दल 10 मिनिटं लांबले. सगळी आमची विद्यार्थी मंडळी एका जीवाची आहेत. मला एकच प्रार्थना आहे तुम्हाला सगळ्यांना. आता हा
सप्ताह तर चालूच आहे, तो आपण घेणारच आहेत. आता काला झाल्यावर आपल्याला नियोजन कळेलच. पण सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपल्याला करायचा आहे बरं का सावता महाराज. तुम्ही आहेतच सगळे, साथ द्या, काय असेल ते सेवा सांगा. पण महाराजांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा चांगदेव महाराज काकडे आणि अण्णांच्या नियोजनात, अण्णा आणि चांगदेव महाराज जसं सांगतील तसं आपण खाली, कारण आपल्याला त्यांचं एवढं कळत नाही, आपण त्यांच्या पाठी बाकीचं कळतंय आपल्याला बाकी याचं, पण त्यांचं जे उत्तम ज्ञान आहे गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं ते महाराजांकडून मिळालेलं, त्यांच्या आदेशानं आपण ते करूया आणि नक्की पार पाडूया. असा सोहळा करूया की पैठण म्हटलं पाहिजे, वा काय एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेचा महाराजांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा झाला असं आपल्या मानस आहे. तेवढा एक मानस पूर्ण झाला की झालं बघा. मग माझ्या मनातली तुळतुळच गेली बघा. एवढी माझी प्रार्थना आहे, आपण सगळेजण ते करू आणि नक्की होईल ते, कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. ते काय नाथ महाराजांना करून घ्यायचं. महाराजांना आवडत नाही आमच्या बरं का. आम्ही महाराजांसाठी गाडीची वर्गणी केली. महाराज म्हटलं ए पोरं यायचं बंद होतील बरं का माझ्याकडं, तुम्ही विनाकारण बंद का काही मागू नका. हे असं नाही महाराज, ते दुसरे नाही. तुम्ही पाहताय सध्या कसे पैसे मागते संस्थेवाले, तुम्हाला अनुभव आहे भरत महाराज. किती 10-20 हजार तुमचे जातात वर्षाला, किती माग. आमच्या महाराजाकडे तसलं नाही, पैसे बिशे नाही. आला या बसा जीवन करा बसत राहा, काही नाही. अगदी नाथ महाराजांचं जीवन आमचे महाराज जगले. नाथ महाराज रागीटच होते, लोक म्हणते शांतीब्रह्म होते. राग आल्यावर ते काय सहन करीत होते? आमच्या महाराजाला सहन होत नव्हतं, चुकल्यावर ठोकून काढायची. माझ्या इतका मार कुणीच खाल्लेला नाही प्रल्हाद महाराज. तुम्हाला माहिती आहे, लय मारलेलं आहे महाराजांनी मला. तोंडात बूट घालून कोणाला मारले का? मला मारले बघा. म्हणून तर कीर्तन केसरी झालो ना मी. लोक कीर्तन केसरी म्हणतात मला, उगत झालो. तोंडात बूट घालून काय उठ पाठ 5ला कस काय उठत नाही तू? कस काय रियाज करत नाही? कस काय तुला चाल येत नाही? कस काय तुझं बसत नाही? वया पाठ होत नाही? झाल्याच पाहिजे. म्हणजे जे अंगातले सगळे अवगुण होते ते महाराजांनी बाजूला काढले आणि चांगल्या विटा बनवल्या आम्हाला सगळ्यालाच. मला म्हणजे सगळ्यांना, आम्हाला एक एकाहून बळी रे. इथं आता गायक आहेत, वादक आहेत, अशी सगळी मंडळी. म्हणून तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती. नुसतं संसारातलं भय नाही, परमार्थाचं पद आम्हाला दिलं महाराज. वा एवढे उपकार आमच्या महाराजांचे झाले. एवढी प्रार्थना नाथ महाराजांच्या जवळ, एकच प्रार्थना, नाथ बाबा आम्ही तुम्हाला नाही पाहिलं, पण नाथ महाराजांच्या रूपात आम्ही रखमाजी बाबांना पाहिलंय, गुरुवारी अण्णांना पाहिलंय. आमच्यातलं क्षणक्षण आयुष्य बाजूला काढा आणि आमच्या अण्णा महाराजांना मिळू द्या. आणि आम्हाला असाच आशीर्वाद आम्हाला चांगल्या वाटेला लावण्यासाठी खूप मोठं असं आयुष्य त्यांच्या पदरी पडू द्या. एवढी प्रार्थना. जगताप महाराज तुम्ही आम्हाला हे मठ दिला बरं का. मी लहानपणी यायचो गीता मंदिरात, तुम्हालाही खूप धन्यवाद बरं का महाराज. त्यांचा स्वभाव खूप सुंदर आहे. मोठ्या मोठ्या सप्ताहामध्ये मी पाहतो विष्णू महाराजांची कीर्तनं होतात आणि गोड स्वभाव. जगताप महाराज अगदी गोड आहेत महाराज. नावातच विष्णू आहे, त्यांच्या सगळ्याला सांभाळतो विष्णू भगवान, तसं ते सगळ्याला सांभाळतात. गोड अगदी. आमच्या सगळ्यांना धन्यवाद. आमच्या संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थीगणा इथं विश्वंभर महाराज काय, ऋषी महाराज काय, ही जी कमिटी आहे आता ज्यांनी यावर्षी नियोजन केलं ते आमचे कदम माऊली. हो ते तिकडे आळंदीला एक छोटे माऊली, त्यांचा काला झाला यावर्षी. इकडे आमचे कदम माऊली नुसते पारायणच करतात सारखे सप्त्यामध्ये पारायण. कुठं गेलो मी की आहेतच ते पारायणाला. त्यांचे विद्यार्थी महाराजांकडे शिकले, महाराजांचे चिरंजीव, त्यांच्या घरातली सगळी मंडळी, महाराजांनी त्यांनाही शिकवलं, सगळ्यावरती उपकार केले. आणि आज त्या संस्थेचा हा महोत्सव होत असताना आपल्याला संधी मिळते महाराजांच्या समोर बोलण्याचे. आपलं भाग्य की नाही महाराज? महाराजांनी आपलं ऐकावं असं आपल्याकडे कुठं काय हो? काही नाही महाराज. महाराजांचं ज्ञान, महाराजांची श्रद्धा, महाराजांचं भजन आपल्याला तीळ मात्रही नाही आपण त्याच्या पुढं. पण त्यांनी शिकवलेले बोल मात्र पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे माझा क्षमा करणे संती नोय अंगभूत युक्ती नोय हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर विठोबार विठोबार फुमाई खुबार खुमाई 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 विठोबार फुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार विठोबार खुमाई विठोबार फुमाई विठोबार खुमाई विठोबार फुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार फुमाई विठोबार खुमाई विठोबार फुमाई विठोबार खुमाई विठोबार फुमाई विठोबार खुमाई ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरा माऊली तुकाराम 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 अनुदास एकनाथ अनुदास एकनाथ अनुदास एकनाथ अनुदास एकनाथ अनुदास एकनाथ एक छोटीशी चाल होणार आहे आणि जाता जाता एक विनंती आहे की आपण सगळे गाववाले इथं जवळचे सहकार्य करा. वर्गणी द्यायची बरं का सगळ्यांनी. तर काय असतं, जरी मार झाला पाकिट नाही, इथं दक्षिणा नाही, पण इथं मंडप आहे, इथं बाकीचा खर्च आहे, चटई